टीडीपीएल को मिल रहा है। विशेष आप लोगों का स्वागत है टीडीपीएल सीजन 4 में। प्रॉमिसिंग बॉलर म्हणून ख्याती आहे अमरीशची आणि त्याचमुळे डॉटने सुरुवात केली षटकाराला चौकाराला, पण त्यानंतर खूप चांगला चेंडू हाताळलाय चौथा जो डॉट बॉल होता आणि हीच वारंवार वाढवावी लागेल अमरीशला। अच्छी नोकझोंक चल रही है, अच्छी तीखी नोकझोंक चल रही है। इस मर्तबा फिर जड़ में गेंद थी, लेकिन बेहतरीन शॉट कारपेट के जरिए गेंद को ड्राइव करते हुए काऊ कॉर्नर में 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है इस वक्त। पैरामाउंट आरएमसी इंफ्रास्ट्रक्चर का 19 रन 1 विकेट। प्रथमेश ठाकरे जरी बाद झालेत, पण सूरज केणे आणि हरेश मिरकुटेला मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा जास्त आहे। कॅप्टनची पाहूया ती अपेक्षा हरेश मिरकुटे पूर्ण करतायत का? जीवनदान क्या महंगा पड़ेगा, ये देखने वाली बात रहेंगी। स्वीप लगाया है, पैडल स्वीप किया है, कोई खिलाड़ी नहीं है, दूर से खिलाड़ी पहुंचे बैकआउट ऑफ द स्क्वायर। इस बीच मिरकुटे ने बना लिए 2 रन। तो स्कोर पावर प्ले की समाप्ति के बाद 21 रन 1 विकेट 2 ओवर की समाप्ति के बाद। आज हमारे बीच कई मेहमान हैं जिनका हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं। क्या अद्भुत नज़ारा है, ये आप देख सकते हैं। हरी घास का सब्जा इस वक्त मैदान पे छाया हुआ, दोनों बैटर आपस में सलाह मशवरा कर रहे हैं। वहां पे टीम मीटिंग चल रही है। ठंडी हवा के झोंके बह रहे हैं, गुलाबी सर्दी का महीना है। हालांकि अभी सर्दी यहाँ से आज मौसम में थोड़ी सी खनक है और लग रहा है कि कल की बनिस्बत आज निलजे में मौसम सर्द रहेगा। थंडी जरी असली पण क्रिकेटचा खेळ हा नाही थांबणार। रात्री 1 वाजले तरी सुद्धा काल देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला। किस तरह से हरीश मिरकुटे ने इससे पहले मैच में बल्लेबाजी की थी, क्या टेलीकास्ट है। पिछले मैच की इनिंग को उनके दिखाया जा रहा है, किस तरह से शॉट खेले। ये बहुत ही जबरदस्त लॉफ्टेड ऑन ड्राइव था, ये बेहतरीन लॉफ्टेड स्क्वायर कट था जो पिछले पांव पे जाके खेला था। खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए रंजीत पड़ाटे कंटिन्यू। हवा में स्ट्रोक है, फील्डर आ रहे नीचे और सूरज केने आउट होके जा रहे हैं। आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय। सन्माननीय करसनजी पाटील घारेवली जसा आपण पुकार दिला होता, आपण आज विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं। दरम्यान फुल टॉस बॉल होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा खेचून मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि हे मैदान फुल टॉस वर षटकार खेचण्यासाठी नाहीये। सिद्दीक सर, आपण संध्याकाळपासून तेच पाहतोय। देखिए, फुल टॉस गेंद को आप बैकवर्ड ऑफ द स्क्वायर मिड विकेट तक खेलते हैं तो ज्यादातर ये बाहर चली जाती है। इन फ्रंट ऑफ द विकेट आप जब खेलते हैं लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, तो अधिकांश बार ऐसा होता है कि बल्लेबाज शक्कर की गोली का निशाना बनता है। क्या सर्द हवाएं चल रही है, दिल की चोटों ने कभी चैन से रहने न दिया, जब चली सर्द हवा मैंने तुझे याद किया। इसका रोना नहीं क्यों तुमने किया दिल बर्बाद, इसका गम है कि बहुत देर में बर्बाद किया। रंजीत स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी है, बैक टू बैक दूसरा विकेट और आउट होके जा रहे हैं। करण अंबाला बड़ी मछली जाल में फंस चुकी है और करण अंबाला शून्य का चश्मा पहन के डगआउट लौटते हुए। देसाई, आपणास मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा थेट आनंद घ्यायचा आहे। जितेजी पाटील मोठी देसाई, आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा थेट आनंद घ्यायचा आहे। करण अंबाला नाराज निराश आहेत।
शून्यावर बाद झाले. पहिल्याच चेंडूवर बॅक टू बॅक 2 विकेट्स रणजित फराटेच्या खात्यात जातात आणि ब्रेस कंप्लीट करतोय रणजित फराटेचं चांगलंच पुनरागमन गोलंदाजी करताना. एक बात तो है कि एक अच्छा गेंदबाज वो है जो नए बैट्समैन को खिलाए. बिल्कुल करण अंबाला के लगभग लेग स्टंप पे गेंद थी और अंबाला उस गेंद को खेलना चाहते थे और आखिरकार आउट होके चले गए 0 पे. बहुत कम देखने को मिलता है कि करण अंबाला जैसे बैट्समैन इतने कम स्कोर में. देखिए डगआउट में आपका अगला खिलाड़ी तैयार चाहिए, वरना आपका श्रीलंका के मैथ्यूज की तरह ना हो जाए. टाइम आउट का रूल रहता है क्रिकेट में. ये फर्स्ट वार्निंग है डगआउट के लिए और सभी टीमों के लिए. रणजित बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतोय. मुख्य मंच तुम्हाला दाखवला जातो जीटीसी लाईव्हच्या स्क्रीनवर. सर्व पाहुणे या स्पर्धेचा थेट आनंद घेत आहेत. सर्वांचं अनुमोदन आहे, समर्थन आहे, सहकार्य आहे, मार्गदर्शन आहे जीडीपीएल ला. बिल्कुल. वहां पे राज पाटिल भी हैं. खेल की शुरुआत होती हुई 3 विकेट अब तक चटकाए हैं रंजीत पराठे ने. ऑल इंडिया आइकॉन है रंजीत फराटे भरती हुई गेंदबाजी. मुकेश हैट्रिक गेंद, अच्छा ड्राइव गैप में, क्या दिलकश स्ट्रोक है, लेकिन बहुत दूर से खिलाड़ी पहुंचे हैं. 2 रन से खाता खोला है. बहुत ही खूबसूरत शॉट था मुकेश गायकर का. मुकेश गायकर ने 2 से खाता खोला, कुल स्कोर पहुंचा दिया अपने टीम का 23 रन 3 विकेट. एक्स्ट्रा कव्हरला गॅप शॉट सिलेक्शन. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक जरी होता तरी देखील तो गॅप शोधलाय मुकेशने. आणि मागच्या 2 चेंडूंवर काय घडलंय त्या गोष्टीचा विचार न करता मला माझ्या संघासाठी काय करायचं तोच विचार त्याने मनात ठेवला आणि 2 धावांची जोड आपल्या संघाला दिली. रंजीत फराटे ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया. वाइड 1 रन और आता हुआ 24 पे पहुंचा स्कोर पैरामाउंट आरएमसी इंफ्रास्ट्रक्चर का. डीआरएस लिया है तुरंत ही. फील्डिंग साइड ने अंपायर के फैसले को चैलेंज किया है. मौलिक 11 मेगा वाघबे नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं आणि आतापर्यंत चांगलंच प्रदर्शन गोलंदाजांनी केलेलं आहे. आपण स्ट्रॉंग रूम मध्ये सर्व अँगल्सने या घटनेला पाहतोय जीटीसी लाईव्हच्या. पण त्यानंतर पंचांचं अधिकृत मत येईल, डिसिजन येईल. मुकेश 2 वर, हरीश 4 वर. फेयर डिलीवरी. देखिए विकेटों के पीछे जाकर गेंद ज्यादा स्विंग हुई थी, ये बात समझ नहीं पाए मौलिक वाकबिल, मेगा वाकबिल के कैप्टन रंजीत फराटे. ओ स्विच हिट की कोशिश, क्या गेंद बल्ले को लगी थी. कमाल का फॉलो किया था वहां पे. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि त्या बॉलवर स्विचिट खेळण्याचा प्रयत्न खरं तर रास्त नव्हता, पण एकदा कमिटमेंट केली आहे तर पूर्ण करावीच लागेल. तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा पाहायला मिळाला. पण चांगलीच वापसी रणजितची. पहिल्या सामन्याच्या तुलनेनं या सामन्यामध्ये रणजित खूप चांगल्या पद्धतीची तंत्रशुद्ध गोलंदाजी सादर करतोय. शेवटचा 1 बॉल बाकी या षटकातला. फिर कटर थी, टिप्पा खाने के बाद फिर बाहर निकली. गजब का स्पेल खत्म किया रंजीत फराटे ने. 2 ओवर में बिपिन दुबे बता रहे हमारे ऑफिशियल स्कोरर कितने रन दिए उन्होंने. 10 रन और कुल मिलाकर 4 विकेट, ये 3 विकेट. ये डगआउट को दिखाया जा रहा है. सन्माननीय करसनजी पाटील घारेवली यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. मनपूर्वक स्वागत आयोजकांच्या वतीने आपण करतोय. व्यासपीठावर आपण सर्व सन्माननीय पाहुण्यांना पाहतोय. रहिमान सर उपस्थित आहेत. श्री आराम शॉप, कल्याण फाटा, शील रोड. तसेच फ्युचर फॉरएव्हर फाउंडर आहेत शिलपाटा मुंब्राचे. ते सातत्याने या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य आणि मार्गदर्शन देतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बिल्कुल. देखिए अपनी पर्सनालिटी में 4 चांद लगाना है तो एक बार जरूर जाइए. सियाराम शॉप, कल्याण फाटा, शील रोड. और पर्सनालिटी को निखारने के लिए फ्यूचर फॉरएवर, मुस्तकबिल आपका हमेशा के लिए, आपकी पर्सनालिटी का ये दिखाया जा रहा है. पूरा ओवर किस तरह से गेंदबाजी की उन्होंने, मेरे ख्याल से पूरा स्पेल उनका दिखाया जा रहा है.
ये आउट हुए थे प्रथमेश ठाकरे। स्कायर था, बहुत अच्छे से जज किया था, कॉलिंग अच्छी थी, लेकिन चौथी कोशिश में ये पहले ओवर का उनकी कमाल का टेलीकास्ट, बिल्कुल इंटरनेशनल टेलीकास्ट जीटीसी का। ये दूसरा विकेट और ये फंस गए थे वहां पर करण अंबाला। 3 ओवर की समाप्ति, रन बने। अगले 3 ओवर में माइक्रोफोन को लीड करेंगे अभी अभी जिन्होंने एनबी ट्रॉफी में अपने जलवे दिखाए। माइक्रोफोन पे आ रहे हैं मनीष पाटिल। धन्यवाद सिद्दीक वापी सर. बॉलिंग ट्रॅक वर आदर्श येतोय ओव्हर द विकेट न. पहिल्याच बॉल अगेन्स्ट द टर्न ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला बॉल खाली येतोय आणि पहिल्याच बॉलवर आदर्शला सफलता मिळते आणि हरेश मिरकुटे यांना या सामन्यात जास्त काय करता येत नाही. पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राला धक्का क्रमांक 4. $23 runs on board, loss of 4 wickets. I think there's the worried captain of Paramount RMC infrastructure, because runs getting very difficult and 4th over in progress, and they lost 4 top batsmen including Prathamesh Thakre and Karan Ambala. तारे सितारे आहेत खरं तर पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रास्ट्रक्चर या संघामध्ये. प्रथमेश ठाकरे 6 धावा करून बाद झाले, सूरज केणे 11 धावा करून बाद झाले, हरीश मुडकुरे 4 धावा करून बाद झाले आणि करण अंबाला 0 ओव्हर बाद झाले. त्याचमुळे एक मोठी स्टारकास्ट होती, तगडी स्टारकास्ट होती, पण त्या फलंदाजांना जितकं द्यायला हवं होतं तितकं देता आलं नाही, कारण गोलंदाजी रणजित फराडेची जबरदस्त राहिली. एग्जैक्टली लेकिन आते ही झटका दिया यहाँ पर गेंदबाज आदर्श शेट्टे ने. आदर्श गेंदबाजी ने बैट्समैन करण कदम, मैन फ्रॉम चीमीपाड़ा भिवंडी. करण कदम भी एकाएक पिक्चर में जब आए थे, जब टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी का नाना कप 2016 हुआ था और उसमें वो मैन ऑफ द सीरीज रहे थे BC4 फॉर्मेट में. आणि तोच दम आता करणला दाखवावा लागेल, कारण सुरुवातीच्या फलंदाजांना जे काय करता आलं नाहीये ते आता मधल्या फळीतील फलंदाजांना करून दाखवावं लागेल. संघामध्ये सहभागी झालोय आणि आता तीच जागा निश्चित करावी लागेल. क्रम तुमचा कुठलाही असू द्या, तुमचा खेळ तुम्हाला सर्वोत्तम द्यायचा असतो. यावेळेस फोर्स केलाय बॉलला, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत, करणने दाखवलाय दम आणि मिळवल्या 6 धावा, मॅक्सिमम षटकार. से अच्छी नोकझोंक हो नहीं सकती है. लग रहा है ये मैच सरफिरों का मैच है. क्या आर या पार वाली लड़ाई में ये देखिए क्या शॉट की फिनिशिंग है, क्या पावर है. प्लेंटी ऑफ पावर बिहाइंड द स्ट्रोक एंड ट्रुमेंडस टाइमिंग. नॉट इजी, गोज हिज बैक फुट एंड फोर्स्ड एज बॉल. 29 धावा धावलकर पोहोचले आहेत. फुलटॉस बॉल स्लाइस केलाय, पण क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला. पोस्टिल बॉलवर चांगलं स्ट्रगल त्यांचं पाहायला मिळालं, पण त्यानंतर बॉलला कलेक्ट सुद्धा केलाय, बॅटिंगला थ्रो होतोय. पण काय अंडरस्टँडिंग या दोन फलंदाजांची, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मुकेश आणि करणची. मिळतात या 2 धावा, धावसंख्या 31. 31 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर आदर्शला विकेट मिळाली, पुढच्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर डबलचा स्ट्रोक आपण करण कदमचा पाहतोय. एकंदरीत सेट होऊन आलेत असंच कुठेतरी करण कदमचा खेळ सांगतोय. आदर्श तयार ओव्हर द विकेटनं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, पण यावेळेस फसलेत, अडकलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, झेल देऊन आता करण कदमला परतावं लागतंय. निम्मा संघ पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राचा पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेनं 31 धावा, 5 गडी बाद.
पे शॉट खेला था वहां पे करण कदम ने, यही था कि शॉट में ज्यादा ताकत नहीं भर पाए और वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री पे आउट हुए। अगली दो टीमों को टॉस के लिए आना है। सुरेश बालिया मामा प्रतिष्ठान, केतन तरे फैम टीम और SSCC डोंबिवली, साई शेलार और नीलेश मात्रे फैम टीम। ऑफिशियल कॉल है, आपको TDPL टॉस बॉक्स से जुड़ जाना है। 7व्या क्रमांकावर आतिश भांडे येत आहेत फ्रॉम शहापूर। अगेन्स्ट द टर्न ऑन साइडला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, या टणक खेळपट्टीवर बॉलला बाउन्स सुद्धा मिळतोय, बॉलला रोटेशन सुद्धा गोलंदाज आदर्श देतोय। 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत आणि 8 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत। सिद्दीक सर, 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये प्लॅन्समध्ये कधी कधी चेंज करावे लागतात, कारण सुरुवातीचे फलंदाज जर जास्त योगदान देऊ शकत नसले अशा वेळेला कधी कधी डोकं थंड ठेवून खेळावं लागतं। एग्जैक्टली, आपको रणनीति को वक्त पे बदलना होता है। यावेळेस बघा यॉर्कर लेन बॉल होता, ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, पण पुन्हा एकदा फलंदाज फसलेले आहे सातत्यानं। पॅरामाउंट RMC इंफ्रा संघाकडून फलंदाज चुकतायत, आतिश भांडे परततायत, धक्का 6वा बसतोय 31 धावा असताना। जैसे भी मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं, दिमाग में भी खेला जाता है। आपके पास रणनीति होना बहुत जरूरी है, आपके पास गेम प्लान ABC ये तीनों होना जरूरी है। मनीष, कल हमने देखा था कि किस तरह भूषण गोले ने अप्पू कुंगले को लेकर मैच को संवारा था। हालांकि अप्पू कुंगले ने 2 सिक्सर लगाए और वो जो पार्टनरशिप थी वो जगन पाटिल की टीम के लिए कारगर साबित हुई। तो आपके पास गेम प्लान A फेल होता है, गेम प्लान B चाहिए, C चाहिए। अगर C नहीं तो वो जो कहते हैं ना मराठी में, तुमचे संघाला झाला धोका ते जबरून ठोका। का रोहित भालेरावचे खेळ देखील तितकीच झुंजार पाहायला मिळाले होते, शेवटच्या टप्प्यावर आले आणि त्यांनी कार्यक्रम केला होता। त्याचमुळे अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे। क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा वेळ बदलू शकते। पाहूया बॉलिंग ट्रॅकवर श्रावण आले, थोडे उशिरा आलेत पण योग्य ते वेळ आलेत असं आपण म्हणू शकतोय। मागच्या सामन्यामध्ये श्रावणचं स्पेल फलदायी ठरलं होतं, फायद्याचं ठरलं होतं आणि पुन्हा एकदा श्रावणचाच हा पहिला बॉल डॉट येतोय या 5व्या षटकात। कल से TDPL में देख रहा हूं बाएं हाथ के बैट्समैन के लिए दाएं हाथ के गेंदबाज सरदर्द बन रहे। श्रावणचा खेळ भारदस्त राहिलेला आहे। ओढ विकेटनं पुन्हा एकदा डाव्या हाताच्या फलंदाजासाठी टप्पा पडल्यानंतर बाहेर वळणारा बॉल डोकेदुखी ठरतोय। बॉलला राईज आहे, बाउन्स आहे, बॉल टॉस चांगला होतो टप्पा पडल्यानंतर आणि आता ती डोकेदुखी सुटत नाहीये पॅरामाउंट RMC इंफ्राची। ही 22ची एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 32 वर। सुरेश बालिया मामा प्रतिष्ठान के कैप्टन और SSCC डोंबिवली के कैप्टन, दोनों को लास्ट ऑफिशियल कॉल है, टॉस के लिए आना है। धावसंख्या 32, वैभव स्ट्रायकर एंडला। विकेट स्क्वेअर लेग सीमारेषा पार खेचलाय भारदस्त षटकार TDPL सिक्सर। देखिए गायकर सुशील पाटील डायगर वाला गजब का शॉट था। जैसे ही शॉर्ट पिच गेंद मिली बैकफुट पे चले गए, खींच के मारा, बेहतरीन पुल, पावरफुल, वंडरफुल एंड सक्सेसफुल, ब्यूटीफुल, डिलाइटफुल 6 रन। 39 धावा 6 गडी बाद। श्रावण तयार, यावेळेस फुल पिच बॉल होता, ड्राईव्ह केला, बॉलला नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, आता खेचेन प्रत्येक बॉल सीमारेषा पार। मुकेशच्या बॅट मधून चौकार, 4 धावा।
लागते तेव्हा धडपड वाढवावी लागते आणि ती धडपड धावांची मैदानाच्या आतमध्ये मुकेश गायकरची सातत्याने पाहायला मिळते. धावसंख्या बघता बघता 43 वर पोहोचलेली आहे. श्रावण चांगला बॉल वेगवान होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा ऑन साइडला बॅटचा फेस क्लोज केला. डॉट बॉलला जो खूप आवश्यक होता श्रावणसाठी. 5 षटकांचा खेळ संपला. पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा संघ पोहोचलाय 6 गडी बाद 43 धावा 43 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 6 विकेट्स. देखिए एक बात कहता हूं मैं कि मनीष अगर आखिरी ओवर में 10 के ऊपर रन आए ना तो ये मुकाबला भी बहुत फोटो फिनिश रहेगा, क्योंकि दमखम है. आप करण अंबाला के 2 ओवर को नहीं भूल सकते हैं. ये हमारा कमेंट्री बॉक्स वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल और ये मैन ऑफ गोल्डन फिंगर बहुत ही शांत स्वभाव के बिपिन दुबे जी हमारे स्कोरर. ये दोनों 12वें खिलाड़ी थोड़ा टेंस में दिख रहे हैं. 12वें खिलाड़ी आपला संघ जर अडचणीत आहे तर 100% ते टेन्स मध्येच असतील आणि ते टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. कभी कभी आपको पता चाहिए कि खुशी में भी टेंस रहता है और गम में वो जो है ना, तुम जो इतना मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो. क्या बात आहे. चला शेवटचं षटक आहे पाहूया. या षटकामध्ये आनंद कुठल्या संघाला मिळतोय. मौलिक 11 मेगा वाघबीळला की पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राला. शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा आदर्शला कंटिन्यू करण्यात आले. मागच्या षटकात त्याने 3 विकेट्स मिळवलेत. ऑन द राईज खेळलेत. 4थी विकेट मिळेल का. कव्हर मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. 4थी विकेट आदर्शच्या खात्यामध्ये. 7वा धक्का पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. देखिए पैरामाउंट आरएमसी के लिए ये दुखद समाचार है कि कोई भी बल्लेबाज टिक के बल्लेबाजी नहीं कर रहा है. ये देखिए बैकफुट पे जाके फोर्स बोलते हैं जबरदस्ती को, और जबरदस्ती में कभी कभी जबरदस्त स्ट्रोक आता है और आखिरकार आउट हो जाता है. तर सूरज फौजदार नवीन बॅटर आलेले आहेत. तर योगेश भाऊ प्रतिष्ठान यांच्याकडून षटकारांच्या तिकडीसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज. तसेच अनिकेत निगुकर यांच्याकडून 5000. बॅकफुटला बॅलन्स कर. पाय चालत नाहीयेत आणि पाय चालले नाही तर मनातला फटका मैदानात आणू शकणार नाहीये आणि तेच कुठेतरी घडलंय. धावचीच्या स्वरूपात नाराज निराश फलंदाज सूरज फौजदार. धक्का 8वा 43 धावा. दमदार गेंद थी. स्वतःवर नाराज असतील. जेव्हा समर्थकांचा प्रचंड मोठा वर्ग तुम्हाला पाहतो, तुमचा खेळ पाहण्यासाठी येतो, अशा वेळेला तुम्ही धावचीच्या स्वरूपात बाद होता. सर्वात निराशेची बाब असते आणि तेच त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं. पण पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा काय मागचा सामना जबरदस्त जिंकला होता. मोठ्या फरकाने जिंकला होता. लवकर बॅटर मैदानात. ही दुसरी वॉर्निंग तुम्हाला असेल बॅटिंग टीम, कारण या अगोदर पहिली वॉर्निंग पंचांनी दिलेली आहे वेळेबद्दलची. तर वेळेबद्दल आपण देखील दक्ष राहायचं आहे. तुम्हाला जर पेनल्टी नको असेल तर. दरम्यान अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्याचमुळे सिद्दीक सर 55 ते 60 पर्यंत तुम्ही पाहताय पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राला. टॉस साठी दोन्ही संघ तयारीत राहायचं आहे. SSCC डोंबिवली तसेच सुरेश बाळमामा मात्र प्रतिष्ठान. देखिए क्रिकेट में भविष्यवाणी बड़े बड़े पंडितों की सही नहीं हुई. सिर्फ एक भविष्यवाणी क्रिकेट में सही हुई थी, सुनील गावस्कर की 1992 में. बहरहाल रन तो बनाने होंगे, लेकिन मुझे नहीं लगता है कि यहाँ से 60 बनेंगे. जब बनने के होंगे तो 4 पे 4 6 भी आएंगे. लेकिन एक आदमी आकलन करता है, जो सामने चीजें रहती है. आपको पता है कि हीरे की चमक अलग रहती है और कांच के टुकड़े की चमक अलग रहती है. सिद्दीक सर इतिहास भिवंडीचा आपण उचलून पाहिला तर राहुल कणे उत्तम इनिंग फिनिशर म्हणून ओळखले जातात, मॅच फिनिशर म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच इम्पॅक्ट प्लेयर. नो डाउट एट ऑल. देखिए मेरा एक कहना है, आपका BC4 का क्रिकेट अलग है, आपका ग्रामीण एक गांव एक घट अलग है, चाहे भिवंडी हो, चाहे डोंबिवली हो, चाहे रायगढ़ हो, चाहे ठाना जिला हो. और ये जो लीग फॉर्मेट रहता है इसमें आपका अलग क्रिकेट होना चाहिए. इसका अलग ही कुछ प्रेशर रहता है. इन फॉर्म बॅटर मुकेश स्ट्रायकर एंडला.
चांगला बॉल होता, खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केला बॉल, क्षेत्ररक्षक काउकोनला पोहोचतील तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक मुकेश स्वतःकडे ठेवतो. या 2 धावा मिळतील आणि धावसंख्या पोहोचते पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राची 8 गडी बाद 45 धावा. मुकेश गायकर को पता है कि कप्तान फौजदार ने उनके लिए अपना विकेट बलिदान किया है. 3 गेंदें बची और यहाँ से आरएमसी इंफ्रास्ट्रक्चर चाहेंगे कि 2 बड़े शॉट है. 45 रन्स. बघा या ठिकाणी करसन सर चर्चा करतायत प्रथमेश पाटील यांच्याशी. क्या बात है, अजीब जुल्फे हैं, गनेरी जुल्फों को कांधों पे डाल रखा है, अजीब सांप सपेरे ने पार रखा है. पण या ठिकाणी ऑन ड्राईव्ह पेश केली, मिड ऑन नाहीये, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. काय कलेक्शन केलंय, वा व्हॉट अ फॅन्टॅस्टिक पीस ऑफ फील्डिंग बाय रणजित फराटे. दरम्यान आपल्या संघासाठी 2 वाचवलेत, 2 धावांची वाढ धावसंख्या 8 गडी बाद 47. इस तरह के मैचेस में एक एक रन कीमती होता है. दिस इज द फंटास्टिक एफर्ट फ्रॉम रणजीत फराटे. मी उल्लेख केला होता की पुण्यातलं क्रिकेट दणाणून सोडलेला हा खेळाडू, पुण्यातल्या विविध भागांमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून तो ओळखला जातो आणि आज TDPL मध्ये त्यांची वर्णी लागलेली आहे. आणि गोलंदाजीच्या बाबतीत जितका तो बहारदार खेळतो तितका स्फोटक फलंदाज म्हणून तो ओळखला जातो. दरम्यान 8 गडी बाद 47 धावा आणि आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले एकूण 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर एंडला 16 धावांवर खेळतोय मुकेश गायकर. आदर्श ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल उचललाय आणि फेकलाय थेट लॉंग ऑन सीमारेषा पार. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन, पूर्ण केलंय 6 धावांचं इंटेन्शन. षटकार. गायकर भी है ना, ये भी पीछे पड़ गए हैं डेथ ओवर में कि रन बना के रहेंगे चाहे आप कितना भी रोको. अब 53 रन हुए हैं, अब एक बड़ा शॉट आता है तो फिर ये मुकाबला पिछले मुकाबले की तरह कट टू कट जाएगा. कल के मैचेस आखिर को छोड़ के एक तरफा थे, लेकिन आज के मैच कट टू कट है. बने रहिए हमारे साथ. 53 धावा होत्या. बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय अलॉंग द ग्राउंड काऊ कॉर्नरला. दरम्यान सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल तर पूर्ण करावाच लागेल, कारण शेवटचा टप्पा आहे, शेवटचा बॉल या डावातला. 6 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 55, गडी बाद झालेत 8. 55 रन हुए. अब तक 56 की चुनौती है टीम मोलिक 11 मेगा वाकबिल के सामने. दोस्तों ये स्कोर कार्ड आपको दिखाया जा रहा है, लेकिन आप बने रहिए हमारे साथ. स्टिल स्टे ट्यून विथ अस इन TDPL सीजन 4. चलते हैं अगले टॉस की तरफ, जहां पर
टुर्नामेंट होती. ती टुर्नामेंट सोडून मी ही टुर्नामेंट TDPL खेळत होतो. जे प्लेयरने आले त्याच्यावर तुम्ही थोडासा विचार करावा, कारण की TDPL वर्षातून एकदाच होती आणि ही आपली टुर्नामेंट आहे. आपली टुर्नामेंट आपण खेळायला पाहिजे असं मला वाटतं. एकदम बरोबर उल्लेख केला शाहिदने, कारण ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आपल्या ठाणे जिल्ह्याची प्रीमियर लीग आहे. तो भोपाळ सारखी स्पर्धा सोडून ही स्पर्धा खेळू शकतो, तर इथल्या जिल्ह्यातल्या खेळाडूंनी TDPL ला पसंती देणं गरजेचं आहे. टॉस जिंकले, गोलंदाजी करण्याचा निर्णय शाहिदच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. माझ्याबरोबर SSCC डोंबिवली या टीमचे कॅप्टन आहेत. पहिल्या मॅच मध्ये तितकीशी फलंदाजी चांगली राहिलेली नव्हती तुमच्या संघाची आणि दुसऱ्या टीमने त्या धावा एक षटक राखत असताना तुमच्या विरुद्ध चेस केलं. या मॅच मध्ये देखील तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काय वाटतंय, पहिल्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्यात त्या बॅटरकडून होऊ नये किंवा कुठल्या फलंदाजांनी जास्त जबाबदारी घेणं गरजेचं आहे? जबाबदारी तर सर्व प्लेयरांनी घेणं जरुरी आहे, कारण आता ही मॅच आम्हाला डू ऑर डाय आहे, तर जिंकणं आवश्यक आहे. आणि काही चुका झाला त्या तर नक्कीच प्लेयर सुधारतील आणि जास्त स्कोर करायचा प्रयत्न करू. कारण मीमांसा म्हणजेच पराभूत झाल्यानंतर एक टीम हडल, टीम मीटिंग झाली असेल, तुमचे मॅनेजर असतील, मेंटॉर असतील, त्याच्यामध्ये खूप मोठमोठी नाव आहेत. त्यामध्ये निलेश म्हात्रेचं नाव आहे आणि खास करून साई देखील तुमच्या टीम मध्ये आहे. थोडीशी चर्चा झाली असेल, काय एक माइंडसेट घेऊन तुमचा संघ उतरेल, किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं तुला वाटतंय? टार्गेट सर सांगू नाही शकत, आता बॅट्समॅनवर आहेत. ॲग्रेशननी खेळतील तर चांगला स्कोर होईल आणि निल्याने पण तेच सांगितलं काय आता ॲग्रेशननीच खेळायचं आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. म्हणजेच या मॅच मध्ये काय घडणार आहे लक्षात घ्या. SSCC डोंबिवली या टीमने टीम मीटिंग मध्ये चर्चा झाली, त्यांनी सांगितलंय अग्रेशनने आपल्याला खेळावं लागेल, वेगाने धावा कराव्या लागतील, बॅटिंग चांगली करावी लागेल, कारण मागच्या मॅच मध्ये त्यांची फलंदाजी तितकीशी चांगली झालेली नव्हती. टॉस नुकताच झालेला आहे. सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान या टीमच्या कॅप्टनने हा टॉस जिंकलाय आणि शाहिदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. शाहिदने त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट सांगितली की ठाणे जिल्ह्याची प्रीमियर लीग आहे, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आहे, त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंनी पसंती ही याच टुर्नामेंटला देणं गरजेचं आहे. 13 खेळाडू तुमच्या स्क्वॉडमध्ये आहेत, तरी देखील 11च खेळाडू जर ग्राउंडवर येत असतील तर याच्यापेक्षा शर्मेची कोणतीच गोष्ट नाहीये. जे खेळाडू आले नसतील त्यांनी नक्कीच या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे, कारण ही आपल्या जिल्ह्याची स्पर्धा आहे. या टुर्नामेंटला पसंती देणं तेवढंच गरजेचं आहे. टॉस झाला, टॉस जिंकलाय शाहिदने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एलेक्स वेदिका कोणी टीमचे ऑनर विजय फुलोरे यांच्याकडनं सुद्धा हर्षद ठोंबरेला शुभेच्छा या मॅच साठी. हर्षद ठोंबरे या मॅच मध्ये खेळत आहेत टीम मोलिक 11 मेगा वाकविल मध्ये. 55 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवल्यात पॅरामाउंट RMC इन्फ्रा या टीमने. प्रथमेश ठाकरे येत आहेत अँड फ्रॉम वॅरेट भिवंडी. आणि बलंदाजीसाठी आपण पाहतोय गणेश आणि 2 स्ट्रायकरला आपण पाहतोय ओमी केने. पहिला चेंडू चांगला होता, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. यशरक्षक करण अंबालाला तुम्ही पाहतायत एसटी रक्षकाच्या भूमिकेत आहेत. या मॅच मध्ये तो शून्यावरती बाद झालाय. मात्र मुकेश गायकरने उपयुक्त धावा केल्यात. मानिवलीचा खेळाडू, रबर बॉल क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे मुकेश गायकर. कट करण्याचा प्रयत्न होता, इथे गणेशला बीट केलाय. बॅक टू बॅक ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू वारंवार पिचिंग करतायत. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत कुणाल सर. लक्ष 56 धावांचा, इथून फाईट करू शकतो या मॅच मध्ये, कमबॅक करू शकतो. गोलंदाजी युनिट करण अंबालाची 2 षटकं असू शकतात, प्रथमेश ठाकरेची 2 षटकं या मॅच मध्ये असू शकतात. तर मी कमबॅक करू शकतो, पलटवार करू शकतो या मॅच मध्ये टीम पॅरामाउंट RMC. सलग 3रा चेंडू डॉट आलाय. फुटवर्कचा वापर नाहीये गणेशचा, त्यामुळे सलग 3 चेंडू डॉट आलेत. त्यामुळे कदाचित आता कॅप्टन स्वतः ओमी केनी जात आहेत आणि कदाचित चर्चा करतील की प्रत्येक बॉल प्रथमेश ठाकरे ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग करतायत. सातत्याने प्रथमेश ठाकरे या खेळाडूलाही भरपूर मागणी असते शहरी क्रिकेटमध्ये. सुमित डेकले यांच्या संघामध्ये सातत्याने तुम्ही त्याला पाहत असता मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. तोच गोलंदाज प्रथमेश ठाकरे, राईट मोर द विकेट. सलग 4था चेंडू डॉट आलाय. आता दबाव आहे गणेश या फलंदाजावरती. 4 चेंडू कुणाल सर डॉट आलेत. चांगलं बॅटल, आणि या बॅटल मध्ये सध्या तरी सरशी आहे गोलंदाजाची प्रथमेश ठाकरेची. गणेश डिंगोरेच्या विरुद्ध
आता फटका चांगला आहे, चेंडू उंच गेला, टायमिंग झालं नाहीये. मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, झेल ड्रॉप. मुकेश गायकरने झेल सोडलाय, धावा 4 मिळाले, चौकार. आता सर्वच खेळाडू नाराज आहेत. कॅचेस विन द मॅचेस कुणाल सर? बोनस आहे, हा बोनस आहे, कारण झेल सुटला. 5वा डॉट बॉल आला असताना विकेट मिळाली असती प्रथमेश ठाकरेला, परंतु तसं झालेलं नाहीये. चौकार आलाय, झेलही ड्रॉप झालाय. प्रथमेश, हा चांगला चेंडू होता, मात्र बॅट्समनने चॅलेंज केलंय. पंचांना रिव्ह्यूचा वापर करण्यात आलेला आहे. कुणाल सर? ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर. काय ग्राउंड आहे, लश ग्रीन आउटफील्ड. हब वैकुंठवासी मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणाचं हे दृश्य सध्या तुमच्या स्क्रीनवर होतं. निळजे ग्रामस्थ मंडळाचे संपूर्ण गावाचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, ज्यांनी हे ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिलंय अतिशय कमी वेळेमध्ये. आणि या बॉलसाठी चॅलेंज करण्यात आलं होतं, वाईड बॉलसाठी हा प्रयत्न होता. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आणि पाहूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय. पण काय बॉलिंग केली आहे या ओव्हर मध्ये प्रथमेशने. टार्गेट सेट झाल्याने लक्ष आहे 56 धावांचं. या 56च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे गणेश डिंगोरे आणि त्याचबरोबर ओमी केनीला. वा काय दृश्य आहे, फ्लड लाईट्स मध्ये न्हावून गेलेली ही क्रीडानगरी. मध्ये आजूबाजूला जी हिरवळ आहे त्याच्यावरून असं म्हणू शकतो की हे बनारसी पान आहे आणि बरोबर मध्ये जी खेळपट्टी आहे त्याच्यावर कात लावलाय कथ्था. असं हे दृश्य आपल्या स्क्रीनवर. GTC चा ड्रोन व्ह्यू, अँडीचं आम्ही कौतुक करू ज्याने हे ड्रोनचं दृश्य आपल्याला इथे कैद करून दाखवलंय GTC या वाहिनीवर. करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि विशेष म्हणजे या ग्राउंडची आणखीन एक खासियत जर पाहिली तर जे 38चं सर्कल आहे ते अंडाकृती आहे. भरपूर अशा स्पर्धांमध्ये ज्यावेळेला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जातो ते सर्कल पाडलेला असतो, ती इथे कमतरता दिसत नाहीये. अंडाकृती ज्या वेळेला हे 38 सर्कल आपल्याला पाडलं गेलंय ही खूप महत्वाची गोष्ट आहे. क्रिकेट या खेळासाठी ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या सर्व गोष्टी आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे. म्हणजेच बॅटरने जो रिव्ह्यू घेतला होता तो त्यांनी गमावलाय. आता एकच रिव्ह्यू त्यांच्याकडे असेल. शेवटचा चेंडू निर्धाव होता, पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 4. टीम मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबीळ. नक्कीच गुणा सर, कदाचित मुकेश गायकरने जर झेल पकडला असता कदाचित मिडन ओव्हर सुद्धा झाली असती. तो चौकार आला झेल सुटल्यानंतर. आपण पाहतो गणेशला जुदान सुद्धा मिळाले. चला पंचांशी चर्चा नकोय, मॅच लगेच सुरू करायची प्लीज. दोन्ही बॅट्समनला विनंती असेल, जास्त टीम चर्चा नकोय, मॅच लगेच सुरू करायची. कारण अंबाला येतात दुसऱ्या षटकामध्ये. 56 धाबांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. मौलिक 11 मेगा वाघवील या टीमला. पॅरामाउंट RMC इन्फ्रा संघ तुम्ही पाहतात. विशाल पाटील साहेब ज्यांनी विश्वास दाखवला या सर्वच खेळाडूंवरती, जे संघ मालक आहेत. दरवर्षी ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये संघ पुरस्कृत करतात. विशालजी पाटील साहेब क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम. पहिल्या षटकात 4 धाबा आल्यात. त्यामुळे एक आत्मविश्वास मिळेल या मॅच मध्ये पॅरामाउंट RMC या टीमला. चला स्पीडअप करायचं थोडस. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठानने टॉस जिंकलाय. शाहिद शेखने गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. सांगितलं की मॅच महत्वाची, पुढची करो या मरो. प्रथमेश पाटीलने उल्लेख केला की आमच्याहीसाठी ती मॅच महत्वाची आहे. त्यामुळे टीम मीटिंग थोडीशी झाली असेल कदाचित. दिनू कांबळे अँड कंपनी, साई शेलार, निलेश म्हात्रे, विक्की शेलार सुद्धा त्या संघासोबत आहेत. करण अंबाला येत आहेत, मॅन फ्रॉम हरियाणा. हरियाणावरनं ही स्पर्धा खेळण्यासाठी निजनगरीमध्ये जो दाखल झालाय. या मॅच मध्ये बॅटिंग चांगली झाली नाहीये. बघायचं गोलंदाजी कशा प्रकारे करतायत. हा चेंडू मिडऑफच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक होते, रनआउटची संधी होती, थोडीशी मिसफिट तिथे झाली. कुणाल सर 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्या त्या 5. 56 धावा चेस करायच्या इतक्या सोप्या नाहीयेत. कारण प्रथमेश ठाकरेची 2 षटकं, करण अंबालाची 2 षटकं, ही 4 षटकं
या मॅच मध्ये भरपूर महत्वाचे आहेत. त्यानंतर कपिल केनेचे एक षटक आणि जेव्हा जेव्हा कपिल केने गोलंदाजी करण्यात येतात गोरसे बी संघाचा गोलंदाज फलंदाला अडचणी बऱ्याच वेळा आलेल्या आहेत. फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे लक्षात घ्या. जवानमान क्रिकेट संघ निर्जय व ग्रामस्थ मंडळ निर्जय यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो ज्याने क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिलं. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. ड्रोन कॅमेरा तुम्ही पाहतायत, अँडीला तुम्ही पाहतायत. खूप चांगले तुम्हाला पाहायला मिळत आहेत आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आणि घर बसले तुम्ही स्पर्धा एन्जॉय करू शकता युट्यूबच्या माध्यमातून. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग 2024 करण अंबाला राईट बोर्ड द विकेट. हा चेंडू मिड ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले. फिल्डिंग चांगली आहे. आता माहिती आहे धावा आपल्याकडे कमी आहे. त्या धावांचं संरक्षण करायचं त्यामुळे फिल्डिंग चांगली करावी लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल. कॅचेस विन द मॅचेस, कॅचेस पकडाव्या लागतील. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती मयूर आमच्या सोबत आहेत 6 वरती. कुणाल सर या मॅच मध्ये लक्ष 56 धावांचे आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. 6 धावा धावपळकावती लागलेत. हो चांगली मॅच होईल याच्यामध्ये शंका नाहीये. हेच इथे दर्शवलं जाते की करण अंबाला नक्कीच या मॅच मध्ये चांगली कामगिरी करताना दिसेल बॅटने नाही तर बॉलने. करण फटका चांगला आहे. स्क्रीन समोर खेळत आहेत. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जरी अंबालावरून इथे आला असेल मी देखील दिव्याचाच आहे. किलर मिलर आहे. फुलर लेनचा बॉल खूपच चांगला ड्राईव्ह केला, समोर 4 मारलेत. करण अर्धशतकांचा राजा तुम्ही पाहतायत ओमी केने. इथे रनआउटचा धोका असू शकतो मात्र थ्रो फेकी थोडीशी हुशारीने अॅक्युरेट नाहीये त्यामुळे 2 धावा इथे मिळतील. कुणाल सर रनआउटचा धोका जरूर होता मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली. संवाद 2 फलंदाजांमध्ये झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होतं थोडासा दूरवरचा अंतर कापत बॉल अडवला त्याचाच फायदा इथे उचललाय ओमकार केनीने. त्याच्या बॅटमधून या 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. धावा आता हळूहळू आकार घ्यायला सुरुवात झाली आहे. मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबेसाठी धावा झाल्यात 12. नक्कीच करण अंबाला गोलंदाजी मार्कवर कोळेगाव एंडकडून हलकसं अपील करण्यात आलं होतं मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. चांगली गोलंदाजी करतायत करण अंबालाने. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 8 धावा त्यांनी खर्च केले. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. पायच चाललेले नाहीयेत. बॅट फेकली होती या बॉलवर. थोडासा दूर शरीरापासून हा बॉल होता आणि सर गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हा ड्रोन व्ह्यू आमचं मुख्य व्यासपीठाचं हे दृश्य TDPL तुम्ही पाहताय. हे 4थं पर्व आहे. 4थ्या पर्वात सगळंच तुम्हाला पाहायला मिळेल यातच सर्व. कारण डे अँड नाईट फॉर्मॅट बारा धावा धापलकावरती लागल्यात. आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहता एक लेजंड क्रिकेटर घारिवली गावचे करसनदादा पाटील. आणि घारिवली म्हटल्यानंतर डॉक्टरांचं गाव म्हणून या गावाला ओळखलं जातं. 12 धावा धापलकावरती लागल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये मौलिक 11 मेगा स्पोर्ट वाघबील या टीमला. यानंतर लुझरची मॅच म्हणजे करूया मरोची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. SSCC डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान. या 2 संघांमध्ये एका बाजूला आपण पाहतोय केतनजी तरे आणि दुसऱ्या बाजूला साई शेला निलेश म्हात्रे यांचा संघ. त्यामुळे चांगला बॅटर रंगेल. सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठानने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कॅप्टन शाहिदने ॲज आयकॉन विश्वजित ठाकूर त्या संघामध्ये खेळतात. मॅन फ्रॉम दिगोडे. दुसऱ्या बाजूला प्रथमेश म्हात्रे मॅन फ्रॉम पुंडे ॲज आयकॉन म्हणून ते SSCC डोंबिवली या टीम मध्ये खेळतात. पुढची मॅच रंगतदार असेल. पाण्याची मागणी करण्यात आलेली मैदानाच्या आतमध्ये 12व्या खेळून जायचे. बारा धाबा झालेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक नक्कीच 12वा खेळू मैदानाच्या आतमध्ये जाईल. 12 धाबा झाल्या. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिल्या मॅच मध्ये मौलिक 11
मेगास्पोर्ट वाघबीर संघाने 68 धावा नो लॉस चेस केल्या होत्या. 10 विकेटने ती पहिली मॅच जिंकली होती. त्यांच्या समोर या 56 धावा मोठ्या असतील का, पुरेशा असतील का? मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाजी युनिट चांगली आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. काल पहिल्या दिवसात तुम्ही पाहिलं श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ सुपर 8 मध्ये पहिला संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर दुसरा संघ त्विशा रिची ज्योतिनिलेश 11 डोंबिवली. हा VIP बॉक्स आपण पाहिलं तर कंट्रोल रूम तुम्हाला पाहायला मिळतोय. GTCचे सर्वच टेक्निकल टीम तिथे कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश तिथे आहे, कुणाल तिथे आहे, 2 कुणाल आहेत. कुणालचा स्क्वेअर तिथे आहे, एक इकडे आहे. सँडी, गणेश भगत, नरेश स्क्वेअर नाही तर आता क्यूब झालाय कुणालचा. गणितात मी तेवढाच पक्का होतो 10वी मध्ये. 2 कुणाल कंट्रोल रूम मध्ये आहेत, एक कुणाल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. आणि आता 12 धावा स्कोर बोर्डवर लागलेल्या असताना थोड्याच वेळात सामन्याला परत एक वेळा सुरुवात होईल. दुसरं षटक सध्या सुरू आहे. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. GTC प्रेझेंट्स TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. त्याचबरोबर हे कंट्रोल रूमचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. PCR रूम नरेश, गणेश सध्या सर्व टेक्निकल गोष्टी पाहतोय. कुणाल तिथे आहे, सँडी त्याच्या बाजूला, प्रथमेश तिथे आहे. यांनी भरपूर मेहनत घेतली आहे GTC ला या लेवलला पोहोचवण्यासाठी, ग्लोबल लोकल पासून ग्लोबल टेनिस क्रिकेट करण्यासाठी. ही सर्वच मंडळी तेवढीच मेहनत घेतात, अहोरात्र मेहनत घेतात. त्याचमुळे GTCचं चॅनल या परिसरामध्ये नेहमी चर्चेमध्ये राहिले. माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकाची स्पर्धा असो, त्याचं कव्हरेज असो, आता लेट कबीर निर्मल ट्रॉफी असो, भिवंडीच्या ज्या स्पर्धा आहेत, मग आपल्या कल्याण डोंबिवलीच्या अनेक स्पर्धा असो, जिथे GTCचं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. आता थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला SSCC ट्रॉफी पाहायला मिळेल. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकाचं आयोजन, ती देखील स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल GTC वर. अशा अनेक स्पर्धा सातत्याने ते कव्हर करत असतात. या परिसरातील स्पर्धांना त्यांनी न्याय दिलाय हे म्हणायला हरकत नाहीये. त्याच्यामध्ये सर्वांची मेहनत आहे. जरी जल्पेश, आशिष हे पडद्यामागे असले तरी आणि त्यांची संपूर्ण टीम, प्रथमेश आणि त्यांची संपूर्ण टीम नेहमीच मेहनत घेत असतात. त्याचमुळे लोकल पासून ग्लोबलचा प्रवास GTCचा राहिलाय. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्याचमुळे त्यांनीच प्रस्तुत केलेली स्पर्धा TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. जलपेशी संपर्कात आल्यानंतर नेहमीच चर्चा होते. तुम्ही जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये या ग्राउंडवर आल्यानंतर कुठल्या मोठ्या मंडळीचे बॅनर तुम्हाला पाहायला मिळणार नाहीयेत. कारण स्वखर्चाने, आपल्या जबाबदारीने ही स्पर्धा ते दरवर्षी तुमच्या भेटीला घेऊन येतात. पैसा प्रत्येक जण कमावतो, पैसा प्रत्येकाजवळ असतो, परंतु क्रिकेटच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो. जेवढ्या आपण स्पर्धा वर्षभरात कव्हर करतो, कव्हरेज देतो, त्याच्यातून अनेकांची कुटुंब चालतात आणि त्याच्यातून जे उरलेली रक्कम असते त्याच्यातून आपल्या ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट, त्याचं प्रमोशन आणि डेव्हलपमेंट व्हावं याच्यासाठी जल्पेश भोईर आणि त्याची टीम नेहमीच कार्य करत असते. आणि त्यामुळे त्या खर्चातून ही TDPL सारखी स्पर्धा ठाणे जिल्ह्याला ते देत असतात. नक्कीच कुणाल सर कोणत्याही प्रकारचा बघा बॅनर्स आपल्याला दिसत नाहीये, यासाठी आम्ही जलपेशचं कौतुक करत असतो. मात्र दुसरं षटक मार्ग असं एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 12 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल सर हे मुख्य व्यासपीठ आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. करसन पाटील सुद्धा थोडीशी चर्चा करतात. मॅन फ्रॉम घारिवली, प्रथमेश सुद्धा तिथे मॅन फ्रॉम सोनारपाडा, हितेशला तुम्ही पाहतात मॅन फ्रॉम खिडकाली. सर्व मान्यवर खेळाडू सामना एन्जॉय करत असताना गणेश दिंडोरेचा जो झेल ड्रॉप झाला होता तो आपल्या स्क्रीनवर आता पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगले केले होते. झेल थोडासा कठीणच होता, मात्र प्रयत्न चांगले होते. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक आपण पाहतोय 5 लाख रुपयाचं कॅश प्राइस. द्वितीय क्रमांकासाठी आपण पाहतो 2.5 लाख रुपयाचं कॅश प्राइज आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 1,25,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि चतुर्थ क्रमांकासाठी 1,25,000 रुपयाचं कॅश प्राइज. तब्बल 10 लाख रुपये कॅश प्राइज असणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि मालिका वीरसाठी बाईक तुम्हाला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज क्षेत्ररक्षणासाठी कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळते. अशी भरघोष बक्षीस असणारी स्पर्धा ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. महेश पाडली सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आहे, त्यांच्या माध्यमातून योगेश पवार प्रतिष्ठान संघ सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अंडर 24
ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. नीरज पाटील, डायगर आणि सुशील पाटील यांचं विशेष सहकार्य त्या स्पर्धेसाठी. GTC चं खूप मोठं योगदान आहे. अंडर 24 साठी सुद्धा एक प्रीमियर लीग येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण डायगरच्या मैदानात पाहायला मिळणार आहे. 11 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. रणजित फराडेला तुम्ही पाहतायत एज आयकॉन पुण्यावरनं ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे दाखल झाला आणि खूप चांगला खेळ त्याचा आतापर्यंत राहिला. आणि कालच त्याचा उल्लेख आमचे सहकारी समालोचक कुणाल दाते सरांनी केला होता की उद्या हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. फुलटॉस बॉलवरही सुद्धा एक विकेट मिळाली होती. त्यानंतर करण अंबालाला सुद्धा त्याने बाद केलं 0 या मॅच मध्ये. 3 महत्वाचे विकेट त्याने घेतले. GTC मुकेश गायकरने चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केली. हे मुख्य व्यासपीठ आपल्या स्क्रीनवरती. पर्यातलं लाईट असेल तर खेळायला हरकत नाहीये. अजिम अमदुले सर. बारा धावा दापलकवरती लागलेत. पॉवर प्ले मधला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. ओमी केने जो कॅप्टन आहे मोलिक 11 मेगा स्पोर्ट वाकबिल टीमचा. 9 सेकंडला गणेशला तुम्ही पाहतात. गोटेकर बी सलामीवर फलंदाज. करण अंबालाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. यानंतर लुजर लुजरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमसाठी आव्हान कायम ठेवण्यासाठी ती मॅच महत्वाची आहे. कुणाल सर पुढची मॅच पुढे या मॅचच्या दिशेने गोलंदाज करण अंबाला. कोळेगाव एंडकडून इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आले. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. ओमी केनेला माघारी परतावं लागेल. 12 वरती पहिला धक्का. मॅच थोडीशी थांबली होती कुणाल सर आणि त्यानंतर विकेट मिळाली आहे ती करण अंबालाला. हा क्रिकेटचा इतिहास आहे. जर तुम्ही थोडंसं मागे वळून पाहिलं तर हेच घडलं होतं वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये, फायनल मॅच मध्ये, इथे रिषभ पंतने थोडासा खेळ थांबवला आणि याचा उल्लेख केला होता रोहित शर्माने की रिषभ पंतला ती दुखापत झाली, त्याने थोडीशी ऍक्टिंग केली आणि त्याच्यानंतर खेळ थांबला आणि त्यानंतर साऊथ आफ्रिकन टीम गडगडली आणि आपण तो वर्ल्ड कप जिंकला. त्याच्यामुळे इथे फ्लड लाईट्स मध्ये थोडासा व्यत्यय आला. क्रिकेटर जो ओमी होता मैदानामध्ये त्याने थोडासा खेळ थांबवला आणि त्याच्यानंतर तोच आउट झालाय. म्हणजे ब्रेक लागल्यानंतर इथे विकेटचा ब्रेक पाहायला मिळाला आणि तो ब्रेक थ्रू दिलाय गोलंदाजीमध्ये. गोलंदाजाने महत्वाची विकेट करण अंबालाला मिळाली आणि आता 12 वर 1 अशी परिस्थिती आहे. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबीळची. रणजित आलेत बॅटिंग करण्यासाठी. आता रणजित फराडे आलेत बॅटिंग करण्यासाठी. सूरज केनेने एक चांगला झेल टिपलाय. राहुल केने सुद्धा सातत्याने फिल्डिंग मध्ये चेंजेस करतात. मॅच शेवटच्या षटकामध्ये जाईल कुणाल सर, कारण 2 षटकात फक्त 12 आलेत. 56चं टार्गेट आहेत. प्रथमेश ठाकरे येत आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फक्त त्यांनी 4 धावा दिल्या. आता गणेशला एक जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि रणजित त्याच्या सोबत आहे. 3ऱ्या क्रमांकावर यायचा आयकॉन या स्पर्धेमध्ये तो खेळतोय. ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2024. प्रथमेश इथे ऑफसेटच्या बाहेर चेंडू होता, त्यालाही छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता गणेशने आणि आतापर्यंत या मॅच मध्ये कुणाल सर बऱ्याच वेळा प्रथमेशने बीट केलंय फलंदाज गणेशला. पॅरामाउंट RMC इन्फ्रास्ट्रक्चर चे गोलंदाज आता दबाव निर्माण करतायत मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबीळवर, कारण एक विकेट मिळाली. आउट झाला ओमी केने आणि त्याच्यानंतर रणजित फराटे आलाय. गणेश डिंगोरेने मागच्या मॅच मध्ये धावा केल्या, परंतु या मॅच मध्ये थोडासा शांत त्याची बॅट पाहायला मिळाली आहे, कारण त्याने फक्त 5 धावा केल्यात. 8 बॉल त्याने फेस केलेत. 3रं षटक सध्या मार्गस्थ आहे. नक्कीच 56चं टार्गेट या मॅच मध्ये 55 केलेले आहेत. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर.
बॅकफुटला गेले, जागा बनवली, कव्हरच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. गणेशच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा मिळतील गणेश डिंगोरे. जास्त वेळ शांत तुम्ही ठेवू शकत नाही गणेश डिंगोरेला, कारण या अगोदर 8 बॉल मध्ये फक्त 5 धावा त्याने केल्या होत्या आणि त्याच्यानंतर हा बॅकफुटला जात असताना खूप चांगला पंच केला. अपिश कट करत असताना 4 धावा त्याने वसूल केल्या. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. थोडीशी बीट मिळाली, जागा मिळाली आणि त्याचबरोबर हलकासा शॉर्ट बॉल टाकला होता प्रथमेशने, त्याचा फायदा घेतलाय गणेश डिंगोरेने. प्रथमेश इथे फटका चांगला आहे. मिडो आपला क्षेत्ररक्षक आलेत. प्रथमेशने सांगितलं की नको, हिटचा प्रयत्न करू नको, एक सिंगल जाऊ दे, कदाचित असंच सांगतायत प्रथमेश. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 17 वरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना 56 धावांचा पाठलाग करत असताना मोलिक 11 मेगास्पोर्ट वाघबिल संघ इथून जिंकला तर सुपर 8 मध्ये पोहोचणारा तिसरा संघ आपल्याला मिळेल. पहिला संघ श्री गजानन डेव्हलपर्स मांडा जगन्नाना पाटील राजभूर यांचा संघ. दुसरा संघ त्विषा रिची जितू श्रीराम डोंबिवली जो सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला काल शेवटच्या मॅच मध्ये सामना जिंकून. सुजित पाटील घारिवली आणि तेजस पाटील डायगर यांनी पुरस्कृत केले संघ. इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि झेल ड्रॉप झालाय. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. रणजितचा झेल ड्रॉप झालाय. कुणाल सर काय सांगाल? मोठ्या खेळाडूचा इथे झेल सोडलाय. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून रणजित सध्या भन्नाट फॉर्म मध्ये, मग एनबी ट्रॉफी असो, ज्युनियर प्रीमियर लीग असो, अशा अनेक स्पर्धा त्याने सातत्याने त्या परिसरामध्ये गाजवलेल्या आहेत. त्याच्यामुळे चर्चेतलं नाव आहे रणजित फराटे आणि त्याला जीवदान दिलंय या मॅच मध्ये प्रतीकने. इथे थर्ड मॅनला फिल्डिंग खराब आहे. हा दबाव आहे कुणाल सर आणि इथे चौकार आलाय. अगोदर झेल ड्रॉप झाला तर प्रथमेश ठाकरे गोलंदाज करतील तर काय करतील. फिल्डिंग खराब आहे. तो काहीच करू शकत नाही. तो फक्त मान हलवू शकतो, डोलवू शकतो. तेच त्याने केलंय, कारण हा बॉल अडवायला पाहिजे होता. सूरज आय थिंक तिथे होता आणि त्याच्या बरोबर दोन्ही पायाच्या मधून हा बॉल ट्रॅव्हल होतो. थर्डमॅनला 4 मिळाले. रणजित फराटे संध्याकाळीच नशिबाची गोळी खाऊन आलाय, नाश्ता करून आलाय असं दिसतंय. झेल सुटला त्यानंतर चौकार आलाय. प्रथमेश चांगला चेंडू होता, चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर होते कुणाल सर. मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आपण बघू शकाल. 1 गडी बाद 24. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये 32 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. येणारे 18 चेंडू आणि 32 धावा, या धावा चेस होतील का त्यापासून त्यांना रोकेल यासाठी आपण ऐकणार आहोत. 3 षटकांसाठी कुणाल दाते सरांचा आवाज. या मॅच मध्ये 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. चला मॅच लगेच सुरू करायची. चांगली मॅच, चांगलं कॉन्टेस्ट. 18 चेंडू आणि 32 धावा करायचे या मॅच मध्ये. TDPL चा हा महासंग्राम आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो. एक महत्वपूर्ण मॅच. 2 जिंकलेले संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. 18 बॉल मध्ये 32 करायचे. तिथून आपल्याला तिसरा संघ क्वालिफाय करणारा मिळेल जो सुपर 8 मध्ये दाखल होईल शेवटच्या दिवशी, म्हणजेच 28 तारखेला. जे 8 संघ आपल्याला क्वालिफाय होणारे मिळतील त्यांच्या दरम्यान 5-5 षटकांचे नॉकआउट मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. याची माहिती आपण कालही दिली होती. बाकी सर्व सामने हे 6-6 ओव्हरचे असतील. शेवटच्या दिवशी 5-5 षटकांचे सामने खेळवले जातील. 7 मॅचेस आपल्या भेटीला येतील. 18 बॉल मध्ये 32 धावा करायच्या आहेत. करण अंबाला बॉलिंग साठी, अभिषेक कुमार दलोर हे त्याचं खरं नाव. करण अंबाला हे क्रिकेटने दिलेलं नाव, कारण गोलू गाझियाबादी. करण अंबाला त्या त्या गावाच्या माध्यमातून त्या त्या खेळाडूला नावं दिलेली गेलेली आहेत. आणि त्याच्यापैकी करण ने जे नाव क्रिकेट पासून त्याला दिलंय ते नाव सार्थ ठरवलंय. पप्पी लुधियाना अशा अनेक नावं त्या त्या खेळाडूला त्या त्या परिसराच्या नावाने दिलेली आहेत. करण आता तयार होईल. 18 बॉल 32 धावा करायचे आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल स्लो रन होता. बॉल हवेत आहे. करण स्वतः धावतोय आणि एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न तिथे झाला. त्याच्यामध्ये देखील 2 धावा मिळतील रणजित फराटेला. रणजित फराटे, गणेश डिंगोरे सध्या मैदानामध्ये आहेत आणि आतापर्यंत ऑलमोस्ट
जीवदान मिळालं, चौकार आला, अजून एक वेळेला बॉल हवेत राहिला, तिथेही करंट पोचू शकलेला नाहीये. त्याच्यामुळे रणजित फराटे अगदी संध्याकाळी ती नशिबाची गोळी, नशिबाचा नाश्ता करून आलाय आणि त्याला नशिबाची साथ मिळाली या मॅच मध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. चौथं षटक, टीमची धावसंख्या 26, एक फलंदाज बाद. करण अंबाला गोलंदाजीसाठी. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय करेल या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये. तिसरा संघ आपल्याला मिळेल आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये. परत एक वेळा लेग कटरचा प्रयत्न, हलकासा बाहेर निघाला बॉल, सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. चांगली गोलंदाजी करतात कारण आम्हाला यासाठी जाणले जातात, एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि आतापर्यंत चांगली सातत्याने आपण बघतोय. दिल्ली धमाका, हेमंतजी बनिया सर यांचा संघ तुम्ही पाहतात. या संघामध्ये सातत्याने तो खेळत असतो. शहरी क्रिकेट भरपूर मागणी असते, ॲज अ आयकॉन म्हणून करणला इन्व्हाइट केलं जातं कुणाल सर. आणि चर्चेमध्ये तो त्याच्यासाठी असतो, भरपूर चाहते त्याच्याकडे आहेत. इंस्टाग्राम जर तुम्ही त्याचं पाहिलं तर. ओ वेगवान बॉल, मागचा बॉल लेग कटर होता, कमी गतीने टाकलेला. या बॉलवर शक्ती लावली आणि ग्रंटिंग साऊंड, बॉल रिलीज केल्यानंतर जो आवाज या मैदानावर आला त्याने हे ग्राउंड दुमदुमलं. प्रेक्षकांच्या कानात तो आवाज गेला, परंतु शेवटी बॅटला बॉल साठलून गेला. त्याचमुळे एक धाव मिळते बॅटरच्या खात्यात. नक्की सिंगलने सुद्धा धावसंख्या पुढे सरकते. कारण लक्ष आपण पाहिलं या मॅच मध्ये 56, 56 धावा चेस करायच्या आणि करणचं अंबाला इथे षटक समाप्त झालं कुणाल सर. तर त्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील या मॅच मध्ये. 4 ओव्हर ज्या वेळेला प्रथमेश आणि करण कंप्लीट करेल त्याच्यानंतरच्या 2 ओव्हर अटॅक करण्याचा प्रयत्न रणजित फराटे आणि गणेश डिंगोरे करताना दिसेल, परंतु त्याच्यासाठी अजून 3 बॉल वाट पाहावी लागेल. आणि या 3 बॉल मध्ये जर एक विकेट जरी करण अंबालाने घेतली तर परत दबाव येऊ शकतो मौलिक मेगा स्पोर्ट्स वाघवीडवर. चेंज ऑफ पेस, कमी गतीने टाकलेला बॉल हवेत आहे. 2 फिल्डर येत आहेत समोर आणि इथे प्रयत्न चांगला झाला आणि त्याच्यानंतर असं वाटतंय बॉल निसटलाय का हे चेक करावं लागेल. ऑलमोस्ट असं दिसलं या दृश्यांवरून की बॉल हातातून निसटल्यासारखं वाटलं, परंतु टीव्ही वर दृश्य काहीच वेगळं असेल आणि ते दिसतंय की बॉल हातातून निसटलाय, बॉल सुटलाय, झेल सोडलाय. हा ऍक्शन रिप्ले हो, एक्झॅक्ट बॉल हातातून निसटलाय. कॅच ड्रॉप. आता गणेश डिंगोरेला जीवदान. फिल्डिंग खराब राहिली आहे पॅरामाउंट RMC इन्फ्रास्ट्रक्चरची. एक सोपा झेल लॉंग ऑन ला सोडण्यात आलाय. एक धाव मिळाली रणजित फराटे स्ट्रायकिंग एंडला. ऑन साइड ला फ्लिक केलाय, खूप चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे, तो थांबला, तो आलाच नाही बॉल पर्यंत. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. लाजवाब. 2 धावा मिळताना दिसत आहेत. 2 धावा रणजित फराटेच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 30 धावा. नक्कीच अजूनही या मॅच मध्ये आपण पाहिलं 30 धावा झाल्यात. 56 अजूनही करायचे आहेत कुणाला सर. 14 चेंडूच आव्हान पाहिजे तर 26 अजूनही बनवायचे आहेत. 30 झालेले आहेत, 26 अजूनही करायचे आहेत. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तत्पूर्वी एक सूचना आहे, MH047100 कोणाची गाडी ती जरा रिमूव्ह करायची, त्याच्यामुळे थोडासा अडथळा येतोय. 7193 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत GTC या वाहिनीवर. या स्पर्धेचा, या मॅचचा 13 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 26 धावा. ऑन साइडला परत एक वेळा मनगट इथे वळवलेला आहे. एक धाव इथे मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. मनगट उत्तम फटका तर मारलाच मारला, त्याचबरोबर रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब होती. ओव्हरची होते समाप्ती. विकेट दिलेली नाहीये करण अंबालाला. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. धावा झालेल्या आहेत 32. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे आता 24. नक्कीच कुणाल सर पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे, तर नक्कीच 12व्या खेळून जायचे. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 24. ज्या प्रकारे मी मगाशीच उल्लेख केला कुणाल सर, करण अंबाची 2 षटकांचा स्पेल समाप्त झालाय. प्रथमेश ठाकरेचा 2 षटकांचा स्पेल समाप्त झालाय. त्यामुळे 2 फ्रेश गोलंदाज आता वापरायचे या मॅच मध्ये टीम पॅरामाउंट RMC या टीमला. मॅच कदाचित शेवटच्या षटकापर्यंत जाईल, कारण की रणजितला ऑलरेडी 2 जीवदान मिळालेले आहेत. गणेश डिंगोरे थोडासा संघर्ष करतोय या मॅच मध्ये. 11 चेंडूचा खेळ त्याने केलाय. 11 धावांवरती तो बॅटिंग करतोय. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ निजे आणि जर्मन क्रिकेट संघ निजे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, ज्यांनी क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिले. वैकुंठ हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे कुणाल सर. 12 चेंडू आणि 24 धावा. जास्त धावल्यावर दम लागतो.
आणि क्रिकेटमध्ये जिंकण्यासाठी देखील दमच लागतो. तेच पाहायचंय. तो दमलाय, तो थकलाय, परंतु तो हारलेला नाहीये. रणजित फराटे धावा त्याने धावून घेतल्यात. जीवदानं त्याला मिळालीत. जीवदानं क्रिकेटमध्ये धोकादायक मानलीच जातात. 12 बॉल आणि 24 धावा हे समीकरण असेल. मॅचला परत एक वेळा सुरुवात होईल. तिसरा सामना जो संघ जिंकेल तो संघ जाईल या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये. कपिलच्या हातात आता बॉल सोपवण्यात आलाय. गोरसई बी या टीम साठी गेले कित्येक वर्ष खेळताना दिसतो. कपिल आता त्याच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. तारणहार आहे तो त्या टीमचा, परंतु TDPL मध्ये आल्यानंतर एक जबाबदारी असते आणि ती जबाबदारी योग्यरित्या निभावणं गरजेचं आहे. ज्याला जास्त वेळ घेऊ नका. टीममेट्स मॅच सुरू ठेवा. 12 चेंडू 24 धावा. आई सामना रंगतदार होईल. याच्या 32 32 धावा. 4 ची मेहनत आहे. त्याचमुळे हिरवळयुक्त क्रीडांगण कल्याण डोंबिवली सारख्या सांस्कृतिक शहराला लाभलंय आणि त्याच्यामध्ये निळजे ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार ज्यांनी हे ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिलं. 12 चेंडू 24 धावा. चांगला बॉल होता. बॅट आणि बरोबर पायाच्या मधोमध टाकलेला बॉल. गणेश डिंगोरेचा चांगला ऑन ड्राईव्ह. तिथे सिंगल मिळते. धावा झालेल्या आहेत 33. नक्कीच 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर 23 धावांची गरज आहे कुणाल सर. आणि सुरेश केनी कदाचित हेच सांगतात की येणारे 5 चेंडू कपिल तुला चांगले टाकायचे, ते टाकावेच लागतील. परत एक वेळा यॉर्कर लेंथवर बॉल होता. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला, त्यामुळे एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत होता. त्याचाही फायदा मिळताना दिसेल. 2 धावा ऍड होतील रणजित फराटेच्या खात्यामध्ये. तसं पाहिलं तर रणजितच्या बॅट मधून तेवढे काही चांगले फटके आलेले नाहीयेत या मॅच मध्ये. त्याला जीवदाने मिळालेत, फटके गॅप मध्ये गेलेत, धावा आल्यात. रिव्हर्स स्वीपचा चौकारही सूरजने सोडला म्हणून मिळाला, परंतु आता त्याच्या बॅट मधून धावा येतील का? खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चांगला कमबॅक केलाय कपिल केनेने आतापर्यंत. 9 चेंडू आणि 21 गरज आहे. 9 चेंडू आणि 21 धावा. परत एक वेळा टर्न. हलकासा लेग कटर पडल्यानंतर बाहेर. बॅक टू बॅक डॉट बॉल. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की रणजित नावाजीत आहे, परंतु त्याच्या बॅट मधून तशी बॅटिंग झालेली नाहीये, धावा आलेल्या नाहीयेत. आता 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. नक्कीच कुणाल सर चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते अचूक टप्प्यावरती. आणि ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की रणजितची चांगली बॅटिंग होत नाही या मॅच मध्ये. 8 बॉल. परत एक वेळा चांगला लेग कटर पडल्यानंतर बाहेर. मागच्याही हंगामामध्ये 17 विकेट TDPL मध्ये घेतल्या होत्या. सेकंड प्लेसला होता कपिल केने. याही हंगामामध्ये त्याच्याकडून चांगली गोलंदाजी होते आणि हे महत्वाचं षटक आहे. इथे लगातार निरंतर 3 डॉट बॉल त्याने टाकलेत रणजित फराटेच्या अगेन्स्ट. लास्ट बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न विकेट किपरने. यष्टी रक्षण चुकीचं केलं आणि इथे मात्र डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल आणि या ओव्हर मध्ये फक्त धावा आल्या 3. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 21 धावा करायच्या आहेत. नक्कीच पूर्णपणे सामन्याला कलाट नाही दिले. ज्या प्रकारे कुणाल सरने उल्लेख केला मागच्या TDPL मध्ये 17 विकेट घेतले होते. आय थिंक 18 ते 19 विकेट मुकेश दासने घेतले होते आणि तो जागृती स्पोर्टच्या संघामधून खेळत होता आणि नक्कीच तो बेस्ट बॉलर. त्याला बाईक सुद्धा मिळाली. 6 चेंडू 21 आणि आता थोडीशी टीम मिटिंग कुणाल सर आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 24चं इक्वेशन होतं. फक्त 3 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती कुणाल सर 3 धावा आल्या होत्या. नंतरच्या 4 चेंडूवरती एकही धावा आली नाहीये आणि पूर्णपणे रणजितला ऍज अ आयकॉन म्हणून रणजित संघामध्ये खेळतात, मात्र रणजितला पूर्णपणे शांत ठेवलं या मॅच मध्ये. 6 बॉल 21 धावा. टीम मीटिंग जो ऑप्शन वापरला गोलंदाजीमध्ये कॅप्टनने तो मात्र पथ्यावर पडला. ऍक्शन चांगले लेग कटर बॉल त्याने टाकले आणि GTC ने जर ही फीत कापली असेल तर त्याचं दृश्य दाखवायला काही हरकत नाहीये. या ओव्हर मध्ये कशी गोलंदाजी राहिली आहे कपिल कडून. कपिल केनेने
2022 मध्ये केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये एक निर्धाव षटक देखील टाकलं होतं. हा चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना त्याच्यामुळे 2022, 2023, 2024 मध्ये या गोलंदाजाने स्वतःमध्ये चांगलाच बदल केलाय आणि दरवर्षी त्याच्या गोलंदाजीतली धार प्रेक्षकांनी पाहिली आहे. म्हणूनच मागच्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या 3. कपिलचं चांगलं षटक पाहायला मिळालं. 4 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आता आतिश आपल्याला पाहायला मिळेल. आतिश येतात गोलंदाजी करण्यासाठी. धावा तर भरपूर आहेत कुणाल सर. आतिशसाठी 21 धावा आहेत. मात्र असं म्हटलं तर क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. एका षटकात 24 बनतात, 21 बनतात, 30 बनतात, 36 बनतात कुणाल सर. खूप मोठी धावसंख्या इथे पार करायची आहे. त्या बनतात परंतु ते कराव्या लागतात. असेच बनत नाहीत क्रिकेटमध्ये धावा. तुमचं टॅलेंट तुमच्याकडे पाहिजे, तुमचा क्लास, तुमचा दर्जा दाखवणं गरजेचं आहे आणि समोरचा गोलंदाजाचा दिवस नसावा लागतो. कारण गोलंदाज देखील काही मॅच हारण्यासाठी आलेला नसतो. प्रत्येकाला वाटतं अशा मोठ्या स्पर्धांमध्ये आपलं नाव व्हावं, समालोचकाच्या तोंडी आपलं नाव राहावं, प्रेक्षकांच्या मनात आपण घर करावं. कोणीच आणि कुठलाच खेळाडू कुठली स्पर्धा किंवा कुठलीच मॅच हारण्यासाठी आलेला नसतो. आता मोठं बॅटल आहे. एकाच टीमचे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात. गोटेकर बी साठी बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. आतिश भांडे गोलंदाजी मार्कवर तर दुसऱ्या बाजूला गणेश डिंगोरे फलंदाजी करण्यासाठी. नक्कीच दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर गोटेकर बीच आहेत आणि आता दोन्ही खेळाडू ग्रामीणमध्ये एकाच संघामध्ये खेळतात. कुणाल सर मात्र आज एकमेकांच्या विरोधात आहेत. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. हा सामना रंगतदार होत चाललाय. पहिला बॉल खूप महत्वाचा असेल. पहिल्या बॉलवर धावा पाहिजेत तर मजा येईल या मॅच मध्ये. गणेशसाठी हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. 1 धाव इथे कंप्लीट झाली आहे. रणजित फराटे मागच्या ओव्हर मध्ये काय झालं हे डोक्यात नक्कीच चाललं असेल परंतु ते बाजूला करून या ओव्हर मध्ये मी काय करू शकतो हे आता या क्रिकेट शौकीनांना दाखवणं गरजेचं आहे. नक्कीच कुणाल सर, कारण की आधी काय घडलंय महत्वाचं नाही. आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 20 धावा कशा बनवायचा हा प्रयत्न रणजितला करायचा आहे आणि प्रयत्न केले तर नक्कीच त्याला यश मिळू शकतं. आणि हे तेवढंच महत्वाचं की मागच्या ओव्हरमध्ये 4 बॉल डॉट गेल्यानंतर जर या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 20 केल्या तर इथले जे प्रेक्षक आहेत ना ते मागचे जे 4 बॉल आहेत ते विसरून जातील. नक्कीच केतन तरे साहेबांचे आगमन झाले. सुरेश बाळा मामा म्हात्रे प्रतिष्ठान या संघाचे संघ मालक आहेत. तर केतन तरे साहेबांनी विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 20 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. रणजित फराटे स्ट्रायकिंग एंडला. अखेर हेलिकॉप्टर रणजित फराटेच्या बॅट मधून. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की आता जर 5 मध्ये 20 केल्या तर रणजित फराटे नावाचा जय जयकार या क्रीडांगणावर होईल आणि या बॉलवर येतोय षटकार. नक्कीच कुणाल सरांनी आधीच उल्लेख केला की जे 4 चेंडू डॉट गेले ते महत्वाचे नाहीयेत. आता जर येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 20 धावा जर बनवल्या रणजितने तर त्याच्या नावाची चर्चा होईल. आणि खरंच कुणाल सर जेव्हा जेव्हा बोलतात नेमकीच ते बऱ्याच वेळा खरंही ठरतं. नाही तसं नाहीये. पण काल मी वृत्तांशूच्या त्या धावा बोललो होतो की 12 धावा खूप महत्वाच्या ठरतील त्या घडल्या होत्या. इथे रणजित फराटेचे 4 डॉट बॉल गेले परंतु मला असं वाटतं की या मॅच मध्ये पैसा वसूल झाला पाहिजे प्रेक्षकांचा, कॉमेंटेटरचा आणि त्यानंतर आयोजकांचा. एवढीच प्रामाणिक इच्छा असते कोणतीही स्पर्धा यशस्वी करण्यामागे. आणि आता हा सामना अशा लेवलला येऊन पोहोचलाय जिथे 4 बॉल मध्ये धावा करायच्या 14. काल मी हे उल्लेख केला होता की विजय पावले प्रत्येक वेळेला त्या गोलंदाजांकडे जातो त्यावेळेला गोलंदाजाने तशी कामगिरी केली तर विकेट मिळू शकतात. तेही झालं होतं परंतु आता करण अंबाला गेला बॉलर जवळ. आता पाहूया तो कशी कामगिरी करतोय. रणजित फराटे सामना खेचून नेईल का. 4 बॉल 14. ऑन साइडला बॅट चांगली फिरली आहे. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर आहे. एकदा मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रणजितने सांगितलं तू थांब गणेश आणि आता नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश डिंगोरे आउट होईल. जबाबदारी घेतली या मॅच मध्ये रणजित फराटेने स्वतःच्या खांद्यावर. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये धावा करायच्या 13. एका टीमचे 3-13 नक्की वाचतील परंतु एक चान्स देखील मिळेल कारण एक शेवटचा सामना त्या टीमच्या वाट्याला येईल. नक्कीच यातून जर पराभूत झाला एक मॅच खेळायला मिळाला. म्हणजे इथून जर कुणाला सर मॅच जिंकली तर डायरेक्ट थ्रेट
सुपर 8 मध्ये तुम्ही क्वालिफाय व्हाल आणि 28 तारखेला तो संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल. 3 चेंडू 13 धावांची गरज. बघा करण अंबालाने सुद्धा थोडीशी हुशारी दाखवली होती कुणाल सर, मात्र विकेट इथे गणेशची गमावावी लागली. प्रेझेन्स ऑफ माइंड करण अंबालाने दाखवला आणि त्यानंतर तोच प्रेझेन्स ऑफ माइंड इथे गणेश डिंगोरेने देखील दाखवला. बॅट त्याने ड्रॅग केली, ती आतमध्येच ठेवली त्या क्रीजच्या आणि त्याच्यानंतर रणजित फराटे जसा पोहोचला त्या क्रीजमध्ये त्यानंतर तो नॉन स्ट्रायकिंग एंडला धावला. आता जबाबदारी आहे रणजित फराटेच्या खांद्यावर. 3 बॉल 13, 2 षटकार मारले, मॅच टाय. मग सुपर ओव्हर पाहायला मिळू शकते, परंतु तो प्रयत्न करावा लागेल. हा बॉल खूप महत्वाचा आहे. इथे रणजित फराटे कडून कमीत कमी 2 धावा घेणं गरजेचं आहे किंवा एकतर षटकार किंवा चौकार मारणं गरजेचं आहे, तर सामना जिवंत राहील. चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे. रणजित फराटेने सांगितलंय नाही पाहिजे मला रन, आणि आता रणजित फराटेला जावं लागेल असं वाटतंय थेट डगआउटच्या दिशेने. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 13. नाही कुणाल सर, आता इथून 2 चेंडू 2 जरी षटकार आले श्रवण डोंगरेच्या बॅटमधनं तर सुपर ओव्हर होईल. मात्र कदाचित असं आपल्याला वाटत होतं ज्यावेळी फटका खेळले असं वाटलं की रणजितला स्वतःला स्ट्राईक ठेवायची, मात्र श्रवण डोंगरे वेगाने धावत आले आणि त्यामुळे विकेट गमावी लागली. क्षमता आहे या श्रवण डोंगरेकडे देखील. अशा अनेक सामन्यांमध्ये त्यांनी असे फटके मारून सामने जिंकून दिलेले आहेत, परंतु अजूनही 2 बॉलमध्ये 13 करायचे आहेत. चला बॅट्समन लवकर यायचे प्लीज. न्यू बॅटर आलेला आहे अर्जुन वशिटा. अर्जुन ची देखील एक चांगली रील व्हायरल झाली होती. 70-17 आय थिंक ती टाकली होती त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर. भरपूर लाईक्स आणि व्ह्यूज त्या रील्सला मिळाले होते आणि अर्जुनचं नाव चर्चेमध्ये आलं होतं. परंतु आता 2 बॉलमध्ये 13 करायचे आहेत. अर्जुन नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला श्रवण डोंगरे. त्याच्या बॅटमधून धावा पाहिजे टीमला. मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबीळ 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता, परंतु सोपं नव्हतं. मी मगाशी देखील उल्लेख केला होता या मॅच मध्ये की पहिले जे 4 ओव्हर आहेत ते खूप चांगले टाकलेत करण अंबाला आणि त्याचबरोबर गोलंदाज प्रथमेश ठाकरेने दबाव बनवला आणि त्याच्यानंतरचं जे षटक होतं जे कपिल केनेने टाकलं त्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा आल्या. 2-13 नाही. हा सामना आता खिशामध्ये चाललाय टीम पॅरामाउंट RMC इन्फ्रास्ट्रक्चरच्या, कारण आता या मॅच मध्ये 1 बॉलचा खेळ शिल्लक आणि एका बॉलमध्ये 12 धावा करायच्या आहेत. नाही आता संघ मालक बघा विशाल पाटील सुद्धा भरपूर खुश आहेत. तर इतक्या कमी धावा होत्या कुणाल सर 56 मध्ये. तुम्ही सांगितलं होतं की या धावा फायटिंग असो, आणि ज्या धावा मुकेश गायकरने बनवल्या 24 याचा उल्लेख महेश पाटील सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये करत होते की या धावा उपयोगी पडू शकतात या मॅच मध्ये. ते उपयुक्त 24 धावा त्यांनी केल्या. सूरज पोजारची विकेट त्यांनी सॅक्रिफाईस केली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, त्यानंतर षटकार मारला आणि त्या धावा उपयोगी पडल्यात असंच म्हणावं लागेल या मॅच मध्ये. एक्झॅक्ट त्या धावा खूप महत्वाच्या होत्या. 4 विकेट घेतल्या होत्या गोलंदाजाने, परंतु त्याच्यानंतर मुकेश आला, त्याने धावा केल्या. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं 4थं पर्व तुम्ही पाहताय निळजे क्रीडांगणावर. आता शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटच्या बॉलवर धावा करायच्या आहेत 12. 1 बॉल 12 धावा. थर्ड मॅन फाईन लेग डीप मध्ये सेट केलेत अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, आणि इथे फ्लाय स्लिप मध्ये बॉल जाईल. 11 धावेने हा सामना इथे जिंकलेला आहे. पॅरामाउंट RMC इन्फ्रास्ट्रक्चर या टीमने विशाल पाटील यांच्या संघाने अभिनंदन. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये 3रा संघ ठरतोय जो सुपर 8 मध्ये आजच्या 2ऱ्या दिवसामध्ये दाखल झालाय. टीम पॅरामाउंट RMC इन्फ्रास्ट्रक्चर. नाही कुणाल सर एक संधी अजूनही आहे मौलिक 11 मेगा स्पोर्ट वाघबील संघाकडे. म्हणजे